हे मला एखादा पेन बघू दे, पेन बघू दे. चला, मॅथ्स मध्ये आपला फर्स्ट एक्सरसाइज झालाय बाळांनो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा 3.1. लक्षात. ओके, आता बिफोर स्टार्टिंग द सेकंड एक्सरसाइज बघा, सेकंड एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या आधी काही महत्वाची थिअरी आपल्याला बघायची आहे. लक्ष द्या, त्या थिअरी मध्ये असतं सोल्युशन ऑफ ट्रायंगल. बघा काय असतं. हा, सोल्युशन ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचं सोल्युशन कसं काढायचं. आता सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये काय असतं बघा, लक्ष द्या. सपोज बाळांनो एबीसी इज अ ट्रायंगल. लक्ष द्या, एबीसी एक ट्रायंगल दिलाय. सो कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड कॅपिटल सी, इट्स अ ट्रायंगल. ओके, आता या ट्रायंगल मध्ये 3 वर्टाइसेस आहे. कुठले 3 वर्टाइसेस आहे? ए, बी आणि काय सी. सो यू कॅन से लेट इन ट्रायंगल ए बी सी. सपोज एबीसी ट्रायंगल घेतला, कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड कॅपिटल सी आर 3 अँगल्स. लक्षात ठेवा, आर 3 अँगल्स. बघा हे 3 अँगल्स आहेत बाळांनो, लक्षात ठेवा. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आर 3 अँगल्स. हे पहा, हा कॅपिटल ए अँगल आहे, हा कॅपिटल बी अँगल आहे, हा कॅपिटल सी अँगल आहे. हे 3 अँगल्स आहेत, बरोबर आहे. तर लक्षात द्या, कुठल्या ट्रायंगल मध्ये जे कॅपिटल वाले असतात ते अँगल असतात. ओके, आता कॅपिटल ए समोरची साईड जी असते दॅट इज स्मॉल ए, कॅपिटल बी समोरची साईड जी आहे दॅट इज स्मॉल बी, आणि कॅपिटल सी समोरची साईड आहे त्याला आपण काय म्हणतो, सी की स्मॉल सी, स्मॉल सी. तर लक्षात ठेवा, इथे लिहू शकता स्मॉल ए, स्मॉल बी अँड स्मॉल सी आर काय सांगा, 3 साइड्स, 3 साइड्स. लक्षात ठेवा. ओके, सो गाइस लक्षात ठेवा, कुठल्या ट्रायंगल मध्ये कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. लक्षात ठेवा, कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी हे 3 अँगल्स आहेत, आणि त्या अँगल समोरच्या काय असतात, साईड. कॅपिटल समोरची साईड किती असतं, स्मॉल ए. कॅपिटल बी समोरची साईड असतं स्मॉल बी, आणि कॅपिटल सी समोरची साईड किती असतं, स्मॉल सी. सो लक्षात ठेवा, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आर 3 अँगल्स, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी आर 3 साइड्स. तर ट्रायंगल मध्ये 6 गोष्टी असतात. किती? 6. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगा, बोला. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी कोण असतात, अँगल्स, आणि स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी कोण असतात, साइड्स. करेक्ट आहे. ओके, लक्षात ठेवा. झालं. आता या ट्रायंगल मध्ये सगळ्यात महत्वाचं पुढचं काय बघायचं आहे, लक्षात ठेवा. झालं. आता एक लक्ष द्या, 3 अँगल्स आहे आणि 3 साइड्स आहे. आता 3 अँगल्स आणि 3 साइड्स नंतर नेक्स्ट महत्वाचं बघानो, लक्ष द्या. सगळ्यात पहिले असतो साइन रूल. ओके, चला बघा साइन रूल काय असतो. साइन रूल मध्ये आपण सगळ्यात पहिले काय आणतो, हा, आता स्मॉल ए डिवायडेड बाय साइन ऑफ कॅपिटल ए इज इक्वल्स टू स्मॉल बी डिवायडेड बाय साइन ऑफ कॅपिटल बी इज इक्वल्स टू स्मॉल सी डिवायडेड बाय, बोला, साइन ऑफ कॅपिटल सी. बघा, स्मॉल ए डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल ए. बघा, स्मॉल ए डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल ए इज इक्वल्स टू स्मॉल बी डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल बी इज इक्वल्स टू स्मॉल सी डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल सी. बरोबर आहे. ओके, स्मॉल ए म्हणजे काय, पहिली साइड डिवाइड बाय साइन ऑफ पहिला अँगल, दुसरी साइड डिवाइड बाय दुसरा अँगल, तिसरी साइड डिवाइड बाय तिसरा अँगल. या प्रत्येक रेशोची व्हॅल्यू काय असतं, सेम, अँड दॅट इज कॉल्ड ॲज के. याला आपण काय म्हणतो सांगा, के. तिन्ही रेशोची व्हॅल्यू सेम असतं आणि त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो सांगा, के. काय म्हणतो, बोला, के. ओके, 2 मिनिटं या पण लिहून द्या लवकर. तो सुरू करा, बसू द्या क्लास. हा, चला बघा, हा, ट्रायंगलला 3 अँगल्स असतात आणि 3 साइड्स आहे. तर लक्ष द्या, स्मॉल ए डिवाइड बाय साइन ए इज इक्वल्स टू स्मॉल बी डिवाइड बाय साइन बी इज इक्वल्स टू स्मॉल सी डिवाइड बाय किती असतं, साइन सी. लक्ष द्या, प्रत्येक रेशोची व्हॅल्यू सेम असतं आणि दॅट व्हॅल्यू इज इक्वल्स टू किती असतं, के. लक्ष द्या, 2 मिनिटं. आता इथे बघा बाळांनो, मला हे सांगा, पुढे बघा, लक्ष द्या. हा, आता इथे बघा बाळांनो, सो फर्स्ट रेशो स्मॉल ए डिवाइड बाय किती असतं, साइन ए इज इक्वल्स टू के. सेकंड रेशो स्मॉल बी डिवाइड बाय साइन बी इज इक्वल्स टू के. ओके, थर्ड रेशो स्मॉल सी डिवाइड बाय साइन सी इज इक्वल्स टू के. ईच रेशो इज इक्वल्स टू के. प्रत्येक रेशोची व्हॅल्यू के असतं, बरोबर आहे. फर्स्ट रेशो इज इक्वल्स टू के, सेकंड रेशो इज इक्वल्स टू के, थर्ड रेशो इज इक्वल्स टू के. आता स्मॉल ए ची व्हॅल्यू काय झाली, बोला, के की के साइन ए, के साइन ए. स्मॉल बी ची व्हॅल्यू किती झाली, बोला, के की के साइन बी, के साइन बी. लक्षात ठेवा, के साइन बी. करेक्ट आहे. आणि स्मॉल सी ची व्हॅल्यू किती झाली, बोला, के की के साइन सी, के साइन सी. लक्षात ठेवा, स्मॉल ए ची व्हॅल्यू के साइन ए, स्मॉल बी ची व्हॅल्यू के साइन बी, आणि स्मॉल सी ची व्हॅल्यू किती असतं, के की के साइन सी, के साइन सी. लक्षात ठेवा, हा झाला तुमचा साइन रूल. कुठला रूल झाला सांगा, साइन रूल. करेक्ट आहे बाळांनो. साइन रूल नंतर नेक्स्ट असतं प्रोजेक्शन रूल. लक्षात ठेवा, सॉरी, किंवा तुम्ही इथे लिहू शकता कोसाइन रूल. बघा, कोसाइन रूल काय असतं. हा, साइन रूल नंतर दुसरा रूल असतो कोसाइन रूल. आता कोसाइन रूल मध्ये काय करायचं, लक्षात ठेवा. कोसाइन रूल मध्ये लिहायचं कॉस ए, नंतर असतं कॉस बी, आणि नंतर किती असतं, कॉस सी. बोला, कॉस ए काय असतं. आता मला हे सांगा, कॉस ए म्हणजे कॅपिटल अँगल आहे. मला हे सांगा, कॅपिटल अँगल समोरची साइड कुठली असते रे,
पुन्हा एकदा बोला. कॅपिटल अँगल समोरची साईड कुठली असतं? स्मॉल ए. ती सोडून सांगा बाकी या दोन साईड कुठल्या राहिल्या? स्मॉल बी आणि सी. मग काय करायचं बाळांनो लक्षात ठेवा. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस जी सोडली ती कोण सोडली होती? ए स्क्वेअर. पुन्हा एकदा बोलताय लक्षात ठेवा. सांगा कॅपिटल अँगल समोरची साईड कुठली आहे सांगा? स्मॉल ए. हे पहा कॉस आहे. कॅपिटल अँगल समोरची साईड आहे स्मॉल ए. ती सोडून दुसरा कोण राहिला? बी आणि सी. सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस किती असतं? जी सोडली ती ए स्क्वेअर अँड डिवाइड बाय काय करायचं सांगा? टॉईस की टॉईस बी सी? टॉईस बी सी. लक्षात ठेवा टॉईस बी सी. बरोबर आहे. ओके हा असतो कोसाइन रूल. कुठला रूल असतो? कोसाइन रूल. पुन्हा आता कॉस बिल अप्लाय करायचं. सांगा कॉस बिल अप्लाय करायचं. सांगा कॅपिटल बी अँगल समोरची साईड कोण आहे सांगा? बी की स्मॉल बी? ती सोडून कोण राहिल्या? ए आणि सी. तर काय करायचं बाळांनो लक्षात ठेवा. ए स्क्वेअर प्लस किती? सी स्क्वेअर मायनस जी सोडली ती कोण? बी सोडली ना? बी स्क्वेअर डिवाइड बाय किती असतं? टॉईस की टॉईस ए सी? टॉईस ए सी. झालं. चला कॉस सी. मला हे सांगा कॅपिटल सी अँगल समोरची साईड कुठली आहे सांगा? सी की स्मॉल सी? ती सोडून ए आणि बी. तर काय करायचं बोला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस जी सोडली ती कोण सोडली होती? सी. सो यू कॅन से सी स्क्वेअर डिवाइड बाय किती असतं सांगा? टॉईस की टॉईस ए बी? टॉईस ए बी. तर टॉईस ऑफ ए टू बी ए बी. करेक्ट आहे. तर बाळांनो अशा प्रकारचे रूल्स असतात. सांगा पहिला रूल कुठला आहे सांगा? साइन रूल. दुसरा रूल कुठला आहे सांगा? कोसाइन रूल. साइन रूल काय सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे रेशोज काय असतात? सेम. स्मॉल ए डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल ए. स्मॉल बी डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल बी. स्मॉल सी डिवाइड बाय साइन ऑफ कॅपिटल सी. तिन्ही रेशोची व्हॅल्यू किती असतं? सेम. आणि ती किती असते? के. मग आपण काय केलं? फर्स्ट रेशो इज इक्वल टू के, सेकंड रेशो इज इक्वल टू के, थर्ड रेशो इज इक्वल टू के. बरोबर आहे. मग ए ची व्हॅल्यू काढली के साइन ए, बी ची व्हॅल्यू काढली के साइन बी, सी ची व्हॅल्यू काढली के साइन सी. बरोबर आहे. ओके आता लक्षात ठेवा कोसाइन रूल महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले मी सांगितलं कोसाइन रूल मध्ये लक्ष द्या. मला हे सांगा कॉस आहे की कॉस ए? कॉस ए. आता ए अँगल समोरची साईड कोण असते सांगा? ए की स्मॉल ए? स्मॉल ए. ती सोडून कुठल्या राहिल्या? बी की बी अँड सी? बी अँड सी. मग काय करतो? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस जी सोडली आहे ती डिवाइड बाय टॉईस बी सी. सांगा कॅपिटल बी समोरची साईड कोण आहे? स्मॉल बी. सांगा स्मॉल बी सोडलं तर काय राहिलं? ए आणि सी. मग आता ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस जी सोडली ती तिचा स्क्वेअर डिवाइड बाय टॉईस या दोघांचा प्रोडक्ट ए सी. नंतर किती आहे? कॉस की कॉस सी? कॉस सी. सांगा सी अँगल समोरची साईड कुठली असतं? स्मॉल सी. ती सोडून सांगा कोण राहिलं? ए आणि बी. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय किती असतं? टॉईस की टॉईस ए बी? टॉईस बी. हा साइन रूल, हा कोसाइन रूल. आता तिसरा कुठला रूल असतो बाळांनो? थर्ड रूल असतो प्रोजेक्शन रूल. लक्षात ठेवा. काय म्हणताय मी बघा? प्रोजेक्शन रूल. बाळांनो लक्षात ठेवा. हा आता प्रोजेक्शन रूल काय असतं? इथे लिहितो स्मॉल ए, इथे लिहितो स्मॉल बी, इथे लिहितो स्मॉल सी. आता मी तुम्हाला सांगितलं. मला हे सांगा ट्रायंगलला किती गोष्टी असतात रे? 6. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. बोला कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी कोण आहेत? अँगल्स. आणि स्मॉल बी आणि स्मॉल सी कोण आहे सांगा? साइड्स. पुन्हा एकदा सांगा कॅपिटल समोरचा कोण असतो? स्मॉल ए. कॅपिटल बी समोरचा स्मॉल बी आणि कॅपिटल सी समोरचा कोण असतो? स्मॉल सी. आता एक लक्ष द्या. हा बाळांनो स्मॉल ए ची व्हॅल्यू काय लिहायची आता? आता मला हे सांगा स्मॉल ए म्हणजे कोण आहे सांगा? अँगल आहे की साइड आहे? साइड. मग स्मॉल ए म्हणजे काय? तर स्मॉल ए आहे ए. तर मला हे सांगा ए सोडून बाकीचे दोन कोण असतात? बोला बोला घाबरू नका. बी की बी अँड सी? पुन्हा एकदा बोलताय. ए आहे मला ए साठी फॉर्म्युला यायचा. ए सोडून सांगा ए सोडून कोण राहिलं? बी अँड सी. मग काय करायचं? स्मॉल बी कॉस सी प्लस स्मॉल सी कॉस बी. म्हणजे काय करायचं? एकाची साईड तर दुसऱ्याचा अँगल. सांगा साईड कोणाची घेतली? बी ची तर अँगल सी चा. ओके आणि साईड कोणाची घेतली? सी ची तर अँगल बी चा. पुन्हा मी एक गोष्ट सांगताय. पुन्हा एकदा एकच गोष्ट दादा वेळ. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी कोण आहेत? स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी साइड्स. हे लक्षात ठेवा. कॅपिटल समोरची स्मॉल ए, कॅपिटल बी समोरची स्मॉल बी आणि कॅपिटल सी समोरची स्मॉल सी. ओके तर लक्षात ठेवा. कोसाइन प्रोजेक्शन रूल कसा लक्षात ठेवायचा? स्मॉल ए साइड साठी लिहायचं मला. स्मॉल ए इज इक्वल टू काय असतं बोला? सांगा स्मॉल ए इज इक्वल टू किती असतं बोला? बी कॉस सी प्लस सी कॉस बी. कसं लक्षात ठेवायचं? स्मॉल ए. मग हे सोडून राहिले कोण? बी की बी अँड सी? बी अँड सी. मग बी इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस बी. आता इथे तुम्हाला समजेल. सांगा स्मॉल बी बद्दल बोलायचं आहे. आता स्मॉल बी बद्दल बोलायचं आहे. बी सोडून सांगा बी सोडून कोण राहिलं? ए अँड सी. तर मला हे सांगा एकाची साईड दुसऱ्याचा अँगल. सांगा ए अँड सी. बोला मी जर का स्मॉल ए घेतलं म्हणजे साईड घेतली याची तर काय करायचं? कॉस सी प्लस साईड घेतलं सी ची तर बोला कॉस ए. समजलंय? ओके म्हणजे ते दोघे जे असतात ते अपोजिट येतात. स्मॉल ए घेतलं तर कॅपिटल सी आणि स्मॉल सी घेतलं तर कॅपिटल ए. आणि ऑब्विसली कॉस सोबत कोण येत असतं रे? कॉस ऑफ थिटा. कॉस ऑफ थिटा म्हणजे कोण असतो? अँगल. करेक्ट आहे.
कॉस्टच्या समोर कधी साईड येतच नसते, लक्षात ठेवा. कॉस्टच्या सोबत अँगलच येतो, कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक रेशो सोबत अँगलच येत असतो. आणि अँगल काय असतात, स्मॉल की कॅपिटल, कॅपिटल. ओके चला, स्मॉल सी. स्मॉल सी म्हणजे आपण साईड बद्दल बोललो, सांगा स्मॉल सी काय असतं, बोला व्हॉट इज स्मॉल सी. मग स्मॉल सी साईड आहे, तर सी सोडून सांगा, सी सोडून कोण आहे, ए अँड बी. सांगा ए अँड बी असेल तर काय करायचं, बोला. हा बोला, ए कॉस बी प्लस बी कॉस ए. व्हेरी गुड. ए कॉस बी प्लस बी कॉस ए, करेक्ट आहे. हा झाला प्रोजेक्शन रूल. कुठला रूल सांगा, प्रोजेक्शन रूल. इज इट क्लिअर. तर बाळांनो असे वेगवेगळे रूल्स असतात. सांगा पहिला रूल कुठला आहे, साइन रूल. दुसरा रूल कुठला आहे, कोसाइन रूल. आणि तिसरा रूल कुठला आहे सांगा, प्रोजेक्शन रूल. करेक्ट आहे की नाही, लक्षात ठेवा. कुठला रूल आहे, प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, आज आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल स्टार्ट केला आहे. ओके, सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये आपण बाळांनो सगळ्यात पहिले बघलो कुठल्याही ट्रायंगल मध्ये 3 व्हर्टेक्स असतात. सो कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड कॅपिटल सी आर 3 अँगल्स. ओके, स्मॉल ए, स्मॉल बी अँड स्मॉल सी आर 3 साइड्स. सगळ्यात पहिले कुठला रूल बघायचा आहे, साइन रूल. नंतर कुठला रूल बघायचा आहे, कोसाइन रूल. तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय कसं आहे, बरं आहे. तिसरा रूल कुठला आहे सांगा, प्रोजेक्शन रूल. कुठला रूल आहे, प्रोजेक्शन रूल. आता लक्षात द्या. नेक्स्ट बाळांनो, आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे हाफ अँगल फॉर्म्युले. बघा हाफ अँगल फॉर्म्युलेज काय, लक्ष द्या. हाफ अँगल फॉर्म्युलेज. हा, आता हाफ अँगल म्हणजे तुम्हाला समजतं का रे, ट्रायंगलला किती अँगल असतात, 3. कुठले 3 रे, कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी. हाफ अँगल म्हणजे किती असतं, बाय 2. किती असतं, बाय 2. बरोबर आहे. ए बाय 2 म्हणजे हाफ अँगल, बी बाय 2 म्हणजे हाफ अँगल, सी बाय 2 म्हणजे कुठला अँगल, हाफ अँगल. मग चला हाफ अँगल फॉर्म्युले कसे वापरायचे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले बाळांनो लक्षात ठेवा. हा, सगळ्यात पहिले काय करतो बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, सपोज हा एक ट्रायंगल आहे. येस, ए बी सी इज अ ट्रायंगल. ओके, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आर द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. ओके, कॅपिटल ए समोरची साईड कोण असतं, स्मॉल ए. कॅपिटल बी समोरची स्मॉल बी आणि कॅपिटल सी समोरची कोण असतं सांगा, स्मॉल सी. स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी आर काय, साइड्स. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आर कोण आहे सांगा, अँगल्स. बरं आहे. आता इकडे लक्ष द्या. एस काय असतं, व्हॉट इज एस. एस म्हणजे काय असतं, तुम्ही बघा 9वीला शिकलाय ते हिरॉन्स फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्याचा. त्यात तुम्ही एस फाइंड करता. एस काय असतं, सम ऑफ ऑल साइड्स. बोला, स्मॉल ए प्लस स्मॉल बी प्लस स्मॉल सी डिवाइड बाय 2. लक्षात ठेवा. एस म्हणजे काय असतं, स्मॉल ए प्लस स्मॉल बी प्लस स्मॉल सी. पुन्हा एकदा बोला, स्मॉल ए प्लस स्मॉल बी प्लस स्मॉल सी डिवाइड बाय काय असतं, 2. दॅट इज कॉल्ड एज एस. त्याला आपण एस म्हणतो. आता लक्षात ठेवा, हा झाला आपला एस. हा इकडे घेतला चालतो. टॉईस एस इज इक्वल टू किती असतं, ए प्लस बी प्लस सी. सगळ्या साईडची सम. ओके, ट्रायंगलच्या ज्या 3 साईड्स आहे कुठल्या, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी, या तिघांची सम किती असते, एस की टॉईस एस, टॉईस एस. लक्षात ठेवा. चालेल. ओके, शेवटी एस कसा करायचा, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय काय असतं, 2. आता इकडे बघा काय करायचं. हा बघा, मला फॉर्म्युला काढायचा आहे साइन ए बाय 2. व्हॉट इज साइन ए बाय 2. साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय असतो, साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ, हा, पहिली टर्म इंटू दुसरी टर्म डिवाइड बाय. आता लक्षात ठेवा, साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला. ओके, नंतर दुसरा फॉर्म्युला करायचा आहे साइन बी बाय 2. लक्षात ठेवा रे, साइन ए बाय 2, साइन बी बाय 2. थांबा 2 मिनिट, नेक्स्ट स्लाइडवरच घेऊ आपण, एका मागे एकच सगळे फॉर्म्युले येतील. हा, पहिले एस लक्षात ठेवा. एस कसा काढायचा, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2, सम ऑफ ऑल साइड्स डिवाइड बाय 2. आता बघा, तुम्हाला पहिला फॉर्म्युला काढायचा आहे. लक्ष द्या अमित, लक्ष द्या बघा. हा, साइन ए बाय 2, नंतर दुसरा साइन बी बाय 2. लक्ष द्या. आणि तिसरा किती असतं बोला, साइन सी बाय 2. साइन ए बाय 2, साइन बी बाय 2 आणि साइन सी बाय 2 चा फॉर्म्युला कसा काढायचा. आता एक लक्ष द्या, साइन ए बाय 2, सो अंडर रूट ऑफ साइन बी बाय 2 यू विल गेट अंडर रूट ऑफ, आणि साइन सी बाय 2 यू विल गेट अंडर रूट ऑफ. चालेल. हा, सांगा आता काय करायचं. ए बाय 2 असेल तर काय करायचं बाळांनो. ओके, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस आणि इथं असतं एस मायनस अपॉन. हा, एस मायनस, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस अपॉन. ओके, एस मायनस आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस अपॉन. आता बघा काय करायचं. हा, हा अँगल कुठला आहे, कॅपिटल ए. सांगा कॅपिटल समोरची साईड कुठली असते, ए की स्मॉल ए. मग ती सोडून सांगा बाकी या 2 साईड कुठल्या राहिल्या, बी आणि सी. इमॅजिन करा ना, कुठल्या राहिल्या, बी की बी आणि सी, बी आणि सी. हे काय सांगितलंय मी इथे बघा आहे. ओके, सांगा पुन्हा एकदा, मी अँगल कुठला घेता बोला, मी कुठला अँगल घेता बोला, बोला मी कुठला अँगल घेताय, ए. ए अँगल समोरची साईड कुठली आहे, ए की स्मॉल ए, स्मॉल ए. ती सोडून कुठल्या आहे, बी अँड सी. तिथे करायचं एस मायनस बी इंटू किती आहे, एस मायनस सी डिवाइड बाय किती, सॉरी एस मायनस किती, सी डिवाइड बाय काय असतं, बी की बी सी, बी सी. झाला. साइन बी बाय 2,
सांगा कॅपिटल बी समोरची साईड कुठली आहे, बी की स्मॉल बी, स्मॉल बी. ती सोडून कुठली आहे सांगा, ए सी. तर एस मायनस ए, एस मायनस सी डिवाइड बाय काय असतं, ए की ए सी, ए सी. बरं आहे, लक्षात ठेवा. सांगा अँगल कुठला आहे सांगा, कॅपिटल सी. त्या समोरची साईड किती असतं, सी की स्मॉल सी. ती सोडून कुठला राहिले, ए आणि बी. म्हणजे किती असतं बोला, एस मायनस ए, एस मायनस बी डिवाइड बाय काय असतं, ए की ए बी, ए बी. एस मायनस ए, एस मायनस बी डिवाइड बाय किती असतं, ए की ए बी, ए बी. इज इट क्लिअर? इट इज द साइन ए बाय 2, साइन बी बाय 2 आणि साइन सी बाय 2. लक्षात ठेवा, हे झालं साइन. त्यानंतर लक्षात ठेवा, ओके, कॉस असतं, कॉस ए बाय 2 बाळांनो, कॉस बी बाय 2 आणि नंतर किती असतं, कॉस सी बाय 2. आपण हाफ अँगल शिकताय. कॉस ए बाय 2 चा फॉर्म्युला काय असतं, कॉस बी बाय 2 चा फॉर्म्युला काय असतं आणि किती असतं, कॉस सी बाय 2 चा फॉर्म्युला काय असतं. चला बोला. आता मला हे सांगा, जसा एक साइनचा फिक्स पॅटर्न आहे तसा कॉसचा पॅटर्न असतो. तुम्ही पॅटर्न लिहितो, एस इंटू एस मायनस अपॉन एस इंटू एस मायनस अपॉन एस इंटू एस मायनस अपॉन. काय करायचं, ओके. जसं मी इथं फिक्स पॅटर्न आहे बघा, 2 ब्रॅकेट येत असतात आहे, तसं इथलं काय एस इंटू एस मायनस, एस इंटू एस मायनस, एस इंटू एस मायनस असा एक फिक्स पॅटर्न असतो. आता मी इथं साइन मध्ये कसं शिकवलं तुम्हाला सांगा. हा मला हे सांगा, साइन ऑफ किती आहे, ए बाय 2, ए बाय 2. कॅपिटल समोरची साईड किती असते, ए की स्मॉल ए, स्मॉल ए. ती सोडून बाकी दोन बी अँड सी. हे बघा बी अँड सी आणि या दोघांचा प्रोडक्ट आला. आधी इथं काय करायचं सांगा, हा अँगल कुठला आहे सांगा, ए की ए बाय 2, ए बाय 2. सांगा कारण कॅपिटल समोरची साईड कुठली असतं, बोला ना बोला. कॅपिटल समोरची साईड येत असतं स्मॉल ए, बरोबर आहे. मग काय करायचं, एस इंटू एस मायनस ए, एस मायनस ए अँड डिवाइड बाय नाही, त्या सोडून ए सोडून सांगा, ए सोडून कोण आहे, बी सी. हे पॅटर्न लक्षात ठेवा. हे तुम्हाला असा फिक्स पॅटर्नच लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगताय, कॉस ए बाय 2 काय करायचं सांगा, कॅपिटल समोरची साईड कुठली आहे, बोला बोला, स्मॉल ए. ती सोडून सॉरी ती स्मॉल ए, एस इंटू एस मायनस ए. आणि मग खाली कोण लिहायचं, ती सोडून सांगा, स्मॉल ए सोडून काय असतं, बी सी. कॅपिटल बी समोरची साईड कोण आहे, बोला, स्मॉल बी. आणि ती सोडून किती असतं, ए सी. कॅपिटल सी समोरची साईड कोण आहे, स्मॉल सी. ती सोडून किती असतं, ए बी. अरे बोला ना, स्मॉल सी सोडलं तर काय असतं, ए की ए बी, ए बी. बरोबर आहे, ओके. लक्षात ठेवा, साइन ए बाय 2, साइन बी बाय 2, साइन सी बाय 2 हा साइनचा रूल वेगळा आहे. कॉस ए बाय 2, कॉस बी बाय 2, कॉस सी बाय 2 हा कॉसचा रूल वेगळा आहे. करेक्ट आहे. या सगळ्यांमध्ये एस कसा काढायचा समजलं तुम्हाला, हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एस. येस, एस इज इक्वल टू किती असतं, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट, ओके बाळांनो, इथं असतं टॅन ए बाय 2. आता तुम्हाला मी डायरेक्ट सांगू शकतो टॅन ए बाय 2 म्हणजे काय करा. सगळ्यांना माहिती आहे टॅन म्हणजे काय असतं बाळांनो, टॅन म्हणजे किती असतं बोला, इट्स साइन ए बाय 2 डिवाइड बाय कॉस ए बाय 2. खतम. साइन ए बाय 2 डिवाइड बाय किती असतं, कॉस ए बाय 2. मग तुम्हाला एक फ्री ॲडवाइस सांगू शकतो मी की टॅन ए बाय 2 करताना साइनचा न्यूमेटर घ्या डिवाइड बाय कॉसचा न्यूमेटर घ्या, कारण दोघांचे डिनॉमिनेटर काय सेम. बघा ना, याचाही बीसी आहे, याचाही बीसी आहे, बीसी बीसी कॅन्सल. असं टेक्निक लक्षात ठेवा, नाही तर पहिलं मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. चला बाळांनो, ओके बघा, टॅन ए बाय 2 म्हणजे साइन ए बाय 2 डिवाइड बाय किती असतं, कॉस ए बाय 2. चला बोला, साइन ए बाय 2 ची व्हॅल्यू किती, हा साइन ए बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे बोला, एस मायनस ए नंतर काय असतं, एस मायनस बी डिवाइडेड बाय, हा सांगा साइन ए बाय 2 काय असतं बोला, साइन ए बाय 2 बोला, एस मायनस बी डिवाइडेड बाय काय असतं, एस मायनस सी. एस मायनस बी डिवाइड बाय एस मायनस सी अँड डिवाइडेड बाय काय असतं, बी की बी सी, बी सी. कॉस ए बाय 2 ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ किती असतं, एस इंटू किती असतं बोला, एस मायनस ए डिवाइडेड बाय काय असतं बोला, बी की बी सी, बी सी इज इक्वल्स टू. ओके. आता ही रूटची टर्म, ही रूटची टर्म, आता दोन्ही टर्म एकाच रूट मध्ये ठेवा. ऐ हो बाय, कितीचा क्लास होता, चला बाहेर. हा एकाच रूटच्या टर्म मध्ये ठेवायचं, ठीक आहे. आता मला हे सांगा, एकाच रूटच्या टर्म मध्ये ठेवलं तर किती होईल सांगा, एस मायनस बी इंटू किती असतं, एस मायनस सी डिवाइड बाय बी सी अपॉन एस इंटू किती असतं, एस मायनस ए डिवाइड बाय बी सी. बघा एकाच रूट मध्ये बीसी बीसी कॅन्सल. सांगा बीसी बीसी कॅन्सल. सांगा बीसी बीसी कॅन्सल झालं तर अंडर रूट मध्ये काय राहिलं बोला, सांगा. हा एस मायनस बी इंटू किती असतं, एस मायनस सी डिवाइड बाय किती असतं, एस इंटू किती असतं, एस मायनस. तसे मी तुम्हाला काय शिकवणार होतो सांगणार होतो, जेव्हा टॅन ए बाय 2 येते तर काय करायचं, टॅन म्हणजे काय असतं, साइन की साइन अपॉन कॉस, साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. सांगा साइनचा न्यूमरेटर किती आहे, एस मायनस बी एस मायनस सी आहे,
डिवाइड बाय कॉसचं न्यूमरेटर एस इंटू एस मायनस ए. बरं आहे. ओके, हे झालं टॅन. आता एक काम करा, टॅन a/2. त्यानंतर टॅन b/2 काय असतं हे तरी आता डायरेक्ट सांगा. टॅन b/2 हे तरी आता डायरेक्ट सांगा. अंडर रूट बोला. सगळ्यांना माहित आहे टॅन b/2 म्हणजे किती असतं? साइन b/2 अपॉन कॉस b/2. साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर. बोला साइनचा न्यूमरेटर किती आहे? बोला एस मायनस ए एस मायनस सी डिवाइड बाय बोला एस इंटू एस मायनस बी. तर लक्षात ठेवा, हा इथे काय करायचं? एस मायनस ए एस मायनस सी डिवाइडेड बाय बोला एस मायनस ए एस मायनस सी डिवाइड बाय बोला एस इंटू किती असतं? बोला एस मायनस बी. झाला. टॅन c/2 ची व्हॅल्यू किती असते? बोला व्हॉट इज टॅन c/2? हा साइन c/2 अपॉन कॉस c/2. सांगा न्यूमरेटर अपॉन न्यूमरेटर. सांगा याचा न्यूमरेटर किती आहे? हा एस मायनस ए एस मायनस बी. बोला काय करायचं? एस मायनस ए एस मायनस बी. ओके डिवाइडेड बाय हा बोला एस इंटू एस मायनस सी. एस इंटू किती असतं? एस मायनस सी. खतम. एस इंटू एस के एस मायनस सी एस मायनस सी. चालेल. ओके, हे सगळे फॉर्म्युले कुठले झाले सांगा? नॉर्मल फॉर्म्युले की हाफ अँगल फॉर्म्युले? हाफ अँगल फॉर्म्युले. वाय दिस अँगल्स आर कॉल्ड एज हाफ अँगल्स, कारण की याच्यामध्ये ए आहे की a/2 आहे? a/2. बघा सर, फक्त साइन साठी कॉस साठी आहे, कोणासाठी? टॅन. तसे मला हे सांगा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आपण कोणासाठी यूज करतो? साइन कॉस टॅन तिघांसाठी यूज करतो. साइन कॉस आणि टॅन. सेक कोसेक आणि कॉस साठी अप्लाय करत नाही, कारण की सेक म्हणजे काय असतं? 1/cos. कोसेक म्हणजे काय असतं? 1/sin. आणि कॉट म्हणजे काय असतं? 1/tan असतं. लक्षात ठेवा. चालेल. त्यांच्यासाठी तसे आपण यूज करतच नाही. लक्षात ठेवा, तिघांसाठीच यूज करतो. ते झाले हाफ अँगल फॉर्म्युले. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. लक्षात ठेवा आपण काय काय शिकलो बघा. हा सोल्युशन ऑफ ट्रायंगल आपण सुरू करताय. महत्वाचे आर्टिकल आहे दादा. ओके, हा ट्रायंगल आहे. ट्रायंगलला किती वर्टाइस असतात? 3. कुठले? ए बी आणि सी. करेक्ट आहे. ओके, कॅपिटल ए समोरची साईड स्मॉल ए, कॅपिटल बी समोरची स्मॉल बी, कॅपिटल सी समोरची स्मॉल सी. ओके, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी आर 3 अँगल्स. स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी आर 3 साइड्स. सगळ्यात पहिले कुठला रूल शिकलो? साइन रूल. हे बा. दुसरा रूल कुठला शिकलो? कोसाइन रूल. तिसरा रूल कुठला शिकलो सांगा? प्रोजेक्शन रूल. ओके, नेक्स्ट आपण काय शिकलो सांगा? हाफ अँगल फॉर्म्युले. त्यामध्ये सगळ्यात पहिले एस कसा काढायचा जे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकले होते. सांगा एस कसा काढायचा? सम ऑफ ऑल साइड्स डिवाइड बाय 2. ओके, स्मॉल ए प्लस स्मॉल बी प्लस स्मॉल सी डिवाइड बाय 2. मग 2 तिकडे गेला तर किती होईल? टॉइस करायचा एस. टॉइस एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. चला नेक्स्ट हाफ अँगल फॉर्म्युला यूज करतोय आपण. ओके, इथे मी लिहिलं होतं ना हाफ अँगल फॉर्म्युला. अच्छा, हाफ अँगल फॉर्म्युला इथे लिहिलाय. हा साइन a/2 कॉस a/2 टॅन a/2. साइन b/2 कॉस b/2 इकडे लिहिलाय टॅन b/2. साइन c/2 कॉस c/2 आणि टॅन. साइनचा एक वेगळा फॉर्मॅट आहे, कॉसचा एक वेगळा फॉर्म्युला आहे, टॅनचा एक वेगळा फॉर्मॅट आहे. बरोबर आहे. त्यात ऍटलीस्ट तुम्हाला कोणाचे फॉर्म्युले पाठ पाहिजे? साइन आणि कॉस. टॅनचे कसे करायचे? साइनचा न्यूमरेटर डिवाइड बाय कॉसचा न्यूमरेटर, कारण की डिनॉमिनेटर दोघांचे काय होतात? कॅन्सल. चला व्हेरी गुड. चला हे झाल्यानंतर नेक्स्ट बाळांनो, हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. बघा हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. कुठल्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा? ओके, याच्याबद्दल बोलायचं आहे. आता लक्ष द्या बाळांनो, मला हे सांगा सपोज तुम्हाला हा ट्रायंगल दिला, आवाज नको आहे. हा ट्रायंगल दिलाय कुठला? ए के एबीसी एबीसी. सांगा मला हे सांगा कॅपिटल समोरची साइड कुठली असते? स्मॉल ए. कॅपिटल बी समोरची असते स्मॉल बी आणि कॅपिटल सी समोरची असते स्मॉल सी. बघा हे 3 असतात, स्मॉल ए स्मॉल बी आणि किती असतं? स्मॉल सी. ओके, आता ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा? लक्षात द्या. हाऊ टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. बघा एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्यासाठी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं हिरॉन्स फॉर्म्युला असतो. कुठला रे? हिरॉन्स फॉर्म्युला. किंवा तुम्हाला हे 9वीत असेल जिओमेट्री मध्ये, नसेल तर लक्ष द्या. मला हे सांगा ट्रायंगलला किती साइड्स असतात? कुठल्या 3 साइड सांगा? स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल सी. मग आता मला हे सांगा हिरॉन्स फॉर्म्युलामध्ये सगळ्यात पहिले एस काढायचा. एस कसा काढायचा? सम ऑफ ऑल साइड्स म्हणजे बोला ए प्लस बी प्लस सी. का रे? ए प्लस बी प्लस सी की स्मॉल ए प्लस स्मॉल बी प्लस स्मॉल सी? ओके, साइड्स म्हणजे स्मॉल हे लक्षात ठेवा. आणि कॅपिटल ए म्हणजे अँगल्स. ओके, ए प्लस बी प्लस सी डिवाइड बाय 2 म्हणजे हा झाला एस. कोण झाला सांगा? एस. आता हाऊ टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी फाइंड करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट ऑफ काय असतं? बोला स्क्वेअर रूट ऑफ काय? एस इंटू बोला एस मायनस ए, हा एस मायनस बी, हा एस मायनस सी. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कसा फाइंड करायचा? या एबीसी ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा? तर अंडर रूट ऑफ बोला एस इंटू एस मायनस ए, बोला एस मायनस बी, बोला
एस मायनस सी. ओके, एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस किती असतं सी. हा झाला तुमचा हिरॉन्स फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला? हिरॉन्स फॉर्म्युला झाला. त्यानंतर बाळांनो हा एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्याचा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर ऑर लक्षात ठेवा. दुसरं आहे हाऊ टू फाइंड अ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. बघा एबीसी ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा. सो इथं असतो 1/2. ओके, इथे लिहितो 1/2. बघा अजून 3 फॉर्म्युले आहेत. बघा 1/2 ऑर मध्ये असतो बाळांनो 1/2 आणि तो ऑर मध्ये असतो बाळांनो 1/2. ठीक आहे, 1/2 1/2 1/2. से यस. यस. आधी इथे काय करायचं बघा. हा साइन ए साइन बी आणि किती असतं बोला साइन सी. करेक्ट आहे. साइन ए म्हणजे मला हे सांगा तुम्हाला माहिती आहे का रे इथे मी काय लिहिलं आहे. एक ही कॅपिटल आहे. कॅपिटल म्हणजे कोण आहे? साईड आहे की अँगल्स आहेत? अँगल्स. ट्रायंगलला अँगल असतात ना. आणि ऑब्विसली मला हे सांगा ट्रिग्नोमेट्री मध्ये साइन थीटाच असतं ना. साइन काय असतं? थीटा. थीटा म्हणजे कोण आहे? अँगलच आहे. साधी गोष्ट आहे, काही मोठी गोष्ट नाही. हा आता लक्षात ठेवा हे दुसरे फॉर्म्युले 1/2 दोघांमध्ये तिघांमध्ये कॉमन येतं. साइन ए साइन बी आणि काय येतं साइन सी. आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही साइन ए लिहिता म्हणजे ए अँगल लिहिता लक्षात ठेवा तर तुम्ही मला हे सांगा ए हा अँगल कुठल्या दोन साईडच्या मध्ये आहे रे? घाबरो आहे. ए हा अँगल कुठल्या दोन साईडच्या मध्ये झाला आहे? बी सी. सो राईट डाउन बी सी. ओके, आता तुम्ही लिहिताय साइन बी. हे बघा आता तुम्ही लिहिताय साइन बी म्हणजे कॅपिटल बी अँगल बद्दल बोलले. सांगा कॅपिटल बी हा अँगल कुठल्या दोन साईडच्या मध्ये आहे? सांगा ए सी. कुठल्या दोन साईडच्या मध्ये आहे? सांगा ए सी. करेक्ट आहे. आणि साइन सी करेक्ट आहे. सी बद्दल बोलताय सांगा का रे कॅपिटल सी अँगल कुठल्या दोन साईडच्या मध्ये आहे रे? ए बी. ए बी कुठल्या दोन साईडच्या मध्ये आहे? सांगा एक ए बी ए बी. लक्षात ठेवा. चालेल, पुन्हा एकदा सांगतो हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा. सगळ्यांमध्ये कोण आहे? 1/2. नंतर कोण आहे? साइन ए साइन बी आणि नंतर कोण आहे? साइन सी. करेक्ट आहे. आता जर का तुम्ही कॅपिटल ए घेतला तर काय करायचं? कॅपिटल अँगल कुठल्या दोन दोघांच्या मध्यात आहे? बी सी. जर का बी घेतला तर बी अँगल कुठल्या दोघांच्या मध्यात आहे? ए सी. जर का सी घेतला तर सी अँगल कुठल्या दोघांच्या मध्यात आहे? सांगा ए बी. बोला कोणाच्या? ए बी. हे असतात भावांनो हिरॉन्स फॉर्म्युले. सॉरी हे एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करण्याचे दोन फॉर्म्युले. एक आहे हिरॉन्स फॉर्म्युला. लक्षात ठेवा ही एक वेगळी मेथड आहे हाऊ टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, आणि नंतर ऑर मध्ये ही एक वेगळी मेथड आहे. आणि यात सुद्धा किती फॉर्म्युले आहेत सांगा? 3. 3 पैकी कुठला कसा यूज करायचा मी सांगितलं. पाठ करायचे नाही. चालेल, पाठ करायचे नाही. ओके, आता इकडे बघा हे झाल्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आपल्याला महत्वाचं बघायचं आहे. लक्ष द्या काय. ओके बाळांनो नॅपियर्स एनालॉजी. हा नॅपियर्स एनालॉजी काय असतं बघा. हा व्हॉट इज मीन बाय नॅपियर्स एनालॉजी. आता नॅपियर्स एनालॉजी मध्ये फर्स्ट काय असतं? 3 फॉर्म्युले नॅपियर्स एनालॉजीचे. लक्ष द्या इकडे काय फॉर्म्युला आहे तिकडे बघा. फर्स्ट हा टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2. काय येईल सांगा? टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2. करे ते बी मायनस सी मध्ये बी आणि सी स्मॉल आहे की कॅपिटल आहे? कॅपिटल म्हणजे काय असतात रे? साईड की अँगल्स आहेत? अँगल्स. व्हेरी गुड. टॅन ऑफ बी मायनस सी बाय 2 काय असतं? तर इज इक्वल्स टू बोला कॅपिटल बी समोरची साईड किती असतं? स्मॉल बी. कॅपिटल सी समोरची साईड किती असतं? स्मॉल सी. मायनस खाली बी प्लस सी. बी मायनस सी बी प्लस सी. पुन्हा एकदा बोला हा बी मायनस सी बी प्लस सी. आणि नंतर इथं काय करायचं सांगा? बोला कॉट ऑफ काय? एक ए बाय 2 ए बाय 2. कॉट ऑफ ए बाय 2 हे बीसी आहे ना. बीसी सोडून म्हणजे बीसी सोडून राहिलेला कुठला अँगल आहे सांगा? एक ए बाय 2 ए बाय 2. कॉट ऑफ ए बाय 2. आता मला हे सांगा हे मी सांगितलं तुम्हाला. आता पुढचं मला सांगा तुम्ही नॅपियर्स एनालॉजी कशी. लक्ष द्या हा टॅन ऑफ ए मायनस सी बाय 2 असेल तर काय कराल? व्हॉट इज टॅन ऑफ ए मायनस सी बाय 2? बोला सांगा. कॅपिटल समोरचा साइड्स कोण आहे सांगा? स्मॉल ए मायनस स्मॉल सी डिवाइड बाय बरे ए प्लस सी. हो म्हणा. पॅटर्न लक्षात ठेवा ना. इथे कोण आहे सांगा? कॉट ऑफ. बोला ए आणि सी सोडून कोण राहिलं सांगा? बी बाय 2. नेक्स्ट थर्ड टॅन ऑफ. हे लक्ष द्या टॅन ऑफ काय सांगा? टॅन ऑफ बोला बोला ए मायनस बोला ना बी मायनस सी ए मायनस सी ए मायनस बी बाय 2. सांगा पटापट तुम्ही काय कराल? बोला बोला काय कराल? ए थांबा हर्षवर्धन सांग.
सांग लवकर. हा बरोबर सांगतोय, बरोबर सांग. कसं लिहू मी? हा कॉट सी बाय 2 बरोबर आहे. सांगा काय करायचं बोला सांगा. कॅपिटल समोरची साईड स्मॉल ए मायनस स्मॉल बी डिवाइड बाय स्मॉल ए प्लस स्मॉल बी. ओके. आणि इथे कोण असतं? कॉट. सांगा काय करायचं? ए आणि बी सोडून काय सांगा? सी की सी बाय 2? सी बाय 2. सी बाय 2 बरोबर आहे. येस. हे 3 आपल्याला प्रूव्ह करायचे. ठीक आहे. त्याला म्हणतात नॅपियर्स अॅनालॉजी. काय म्हणतात? नॅपियर्स अॅनालॉजी. आता मी तुम्हाला इथली कुठली तरी एखादी अॅनालॉजी प्रूव्ह करून दाखवतो. हे मी लिहून दिलं, तुम्ही पाठ केलं, पण हे कशावरनं करेक्ट आहे? तर कधी कधी नॅपियर्स अॅनालॉजी सुद्धा 3-3 मार्काला पेपरमध्ये येतं. कुठली तरी एखादी येतं. एक जरी तुम्ही लक्षात ठेवली तर बाकीच्यांचा पॅटर्न सेम असतो. ठीक आहे. पण हे सगळं सांगण्याच्या आधी मला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती लक्ष द्या. काय? सपोज बाळांनो मला हे सांगा, एक ट्रायंगल आहे. ओके. ट्रायंगलला 3 वर्टाइस असतात. कुठले रे? एक एबीसी, एबीसी, हा ए, हा बी आणि हा कोण असतो सांगा? सी. आता मला हे सांगा, ट्रायंगलचे 3 अँगल्स आहेत. कुठले अँगल्स आहेत सांगा? ए, हा, बी, हा, सी. आणि तिघांची ऍडिशन किती असते रे बोला? ट्रायंगलच्या 3 अँगलची ऍडिशन किती असतं? 1 की 180? 180. सगळ्यात पहिले मी स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी लिहिले की कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी? सगळ्यांना माहिती आहे कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी कोण आहेत सांगा? अँगल्स आहेत. आणि 3 अँगलची ऍडिशन किती असतं? 1 की 180? 180. लक्षात ठेवा 3 अँगलची ऍडिशन असतं 180 डिग्री. करेक्ट आहे? येस. ओके. आता तुम्हाला माहित आहे, ओके, मी जर इथे लिहिलं के प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे पायच्या भाषेत, म्हणजे रेडियनच्या भाषेत ते किती झालं? 180 झालं की पाय झालं? पाय. ओके. 180 झालं की पाय? पाय. ओके. 180 डिग्री म्हणजे असतं पाय रेडियन. काय असतं? पाय. मग तुम्हाला समजायला पाहिजे 3 अँगलची ऍडिशन किती येते बाळांनो? पाय. किती येते? पाय. मग त्यातल्या दोघांची ऍडिशन काय असेल सांगा? दोघांची ऍडिशन म्हणजे काय? एक ए प्लस बी, ए प्लस बी. किती असतं? पाय की पाय मायनस सी? पाय मायनस सी. दोघांची ऍडिशन असते पाय मायनस तिसरा. हो म्हणा. पुन्हा एकदा. दोघांची ऍडिशन किती असते? पाय मायनस तिसरा. दोघांची ऍडिशन किती असते? पाय मायनस तिसरा. दोघांची ऍडिशन किती असते? पाय मायनस. पुन्हा बोला. दोघांची ऍडिशन किती असते? पाय मायनस तिसरा. बरं आहे. मी जर ए प्लस बी म्हटलं तर पाय मायनस सी. हो म्हणा. ओके. मी जर का बी प्लस सी बोललो तर सांगा बरं काय? बी प्लस सी असेल पाय मायनस ए. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. आणि मी जर का ए प्लस बी बोललो, काय बोललो सांगा? ए प्लस बी. सांगा ए प्लस बी काय असतं? पाय मायनस सी. पाय की पाय मायनस सी? पाय मायनस सी. बरं आहे. नाही नाही नाही. अच्छा ए प्लस बी झालाय. आता आपण करायला पाहिजे होतं ए की ए प्लस सी? ए प्लस सी. सांगा ए प्लस सी काय असतं? पाय की पाय मायनस बी? पाय मायनस. तर लक्षात ठेवा कुठल्याही दोघांची ऍडिशन पाय मायनस तिसरा. ए प्लस बी पाय मायनस सी, बी प्लस सी पाय मायनस ए, ए प्लस सी पाय मायनस बी. से येस? येस. ओके. लक्षात ठेवा. ओके. आता इकडे लक्ष द्या काय करायचं बाळांनो. इथे लक्ष द्या. ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू पाय मायनस सी बाय 2. ए प्लस बी बाय 2 पाय मायनस सी बाय 2. बरोबर आहे? ओके. आता इथे लक्षात ठेवा. हा बी प्लस सी बाय 2 पाय मायनस ए बाय 2. बोला. ए प्लस सी बाय 2 हा पाय मायनस बी बाय 2. करेक्ट आहे. जर का मी बाय 2 केलं, बाय 2 म्हणजे काय असतं? 2 की डिवाइड बाय 2? डिवाइड. याला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने डिवाइड केलं, याला 2 ने डिवाइड केलं. हॅलो हॅलो यू लक्ष दे. तू 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 तुझं नाव काय? येस. हा तुझ्या हा येस तू. हा अगं नाव काय तुझं? वैष्णवी. लक्ष दे ना मला प्लीज. हा हा डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 चालेल. आता एक लक्ष द्या बाळांनो. हा ए प्लस बी बाय 2 इज इक्वल टू बोला ए मायनस सी बाय 2. ए बाय 2 बी बाय 2. करू शकतो रे? कॅन आय सेपरेट? कॅन आय सेपरेट? येस. सांगा कसं करू शकतो बोला. हा पाय बाय 2 मायनस सी बाय 2. हे लक्षात ठेवा रे बाळा. बरोबर. कुठल्याही 2 अँगलची ऍडिशन बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. कुठल्याही 2 अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. तिसरा म्हणजे सी ना. इकडे 2 आले तर तिसरा तिकडे गेला. हो की नाही? येस. आता इथे सुद्धा सांगा बोला काय होईल? बी प्लस सी बाय 2 इज इक्वल टू ए मायनस बोला काय होईल? हा पाय बाय 2 मायनस ए बाय 2. कुठल्याही 2 अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. इथं बी आणि सी आहे.
तर तिकडे कोण आहे सांगा ए आहे. कोण आहे सांगा ए आहे. चला बोला. हा ए प्लस सी बाय 2 इज इक्वल टू काय करायचं बोला पाय बाय 2 मायनस बी बाय 2. झालं पाय बाय 2 मायनस बी बाय 2 म्हणजे कुठल्याही दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. सांगा हा कोण आहे ए की ए सी आणि तिकडे कोण आहे बी. इथे कोण आहे तिकडे कोण आहे इथे कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे ए बी तर तिकडे सी तिकडे बी सी तर तिकडे ए आणि इकडे ए सी तर तिकडे बी. करेक्ट आहे. म्हणजे लक्षात ठेवा कुठल्याही दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. कुठल्या दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. कुठल्या दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस तिसरा बाय 2. बरं आहे. म्हणजे बघा इकडे ए प्लस बी असेल तर तिकडे सी बाय 2 आला. इकडे बी प्लस सी आहे तिकडे ए बाय 2. इथे ए प्लस सी आहे तिकडे बी बाय 2. समजतं एवढं. येस. आता यावरनं बेस आपल्याला एखादी नॅपियर अँलॉजी प्रूव्ह करायची आहे. चला कुठली प्रूव्ह करून देतो पहिली प्रूव्ह करून देतो. बघून घ्या पहिली नॅपियर अँलॉजी कुठली आहे सांगा. tan b minus c by 2 is equals to आहे b minus c divided by b की b plus c into किती असतं cot की cot a by 2 cot a by 2. ओके लक्षात ठेवा. तर आता इथे लिहितो टू प्रूफ. बघा इथे लिहितो टू प्रूफ. हा काय प्रूफ करायचं आहे बघा आपल्याला प्रूफ करायचं आहे tan ऑफ b minus c by 2 is equals to small b minus small c divided by small b plus small c into किती असतं बोला cot of a by 2. हे प्रूफ करायचं आहे. चालेल. ओके कॉट ऑफ ए बाय 2 हे बघा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता लक्षात ठेवा ट्रिग्नोमेट्री मध्ये सगळे प्रूफचेस न्यूमेरिकल जास्त असतात. सगळ्यात पहिले घेतली आरएचएस. सांगा आरएचएस म्हणजे काय रे लेफ्ट हँड साइड की राइट हँड साइड राइट हँड साइड. दिशा लक्ष दे झोप येत आहे. हा राइट हँड साइड बोला राइट हँड साइड काय आरएचएस बोला बी मायनस सी डिवाइड बाय बी प्लस सी इंटू कोण आहे सांगा कॉट की कॉट ए बाय 2 कॉट ए बाय 2. लक्षात ठेवा आहे. येस. आता चला इथं कसं सॉल्व करणार बाळांनो एक लक्षात ठेवा जिथं स्मॉल ए स्मॉल बी दिसतात स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी त्या कोण असतात साइड्स. आणि जेव्हा साइड्स दिसतात ना तेव्हा साइडचा रूल यूज करायचा. आणि फ्री ऍडवाइस देतो सांगतो साइडचा रूल आहे बाळांनो साइन रूल. कुठला रूल साइन रूल. ओके आता इथे लिहितो बाळांनो बाय युजिंग लक्ष द्या रे थोडा बुद्धीची गरज आहे बाय युजिंग साइन रूल. आता तुम्हाला समजायला पाहिजे साइन रूल काय असतो. लक्षात ठेवा हे बघा हा साइन रूल आहे स्मॉल ए डिवाइड बाय साइन ए इज इक्वल्स टू बोला स्मॉल बी डिवाइड बाय साइन बी इज इक्वल्स टू बोला स्मॉल सी डिवाइड बाय साइन सी. या तिन्ही रेशोची व्हॅल्यू काय असते सेम आणि ती किती असते सांगा के. किती असते बोला के. ओके तर लक्षात ठेवा काय करायचं. हा बाळांनो तर आता काय करायचं बाय युजिंग साइन रूल काय करायचं स्मॉल ए काय करायचं बघा स्मॉल ए डिवाइडेड बाय साइन ए आवाज नको आहे इज इक्वल्स टू किती असतं स्मॉल बी डिवाइड बाय साइन बी इज इक्वल्स टू किती असतं बोला स्मॉल सी डिवाइड बाय साइन सी इज इक्वल्स टू किती असतं के. फर्स्ट रेशो इज इक्वल्स टू सेकंड रेशो इज इक्वल्स टू थर्ड रेशो. तिन्ही रेशोची व्हॅल्यू किती आहे के. मग त्यातला फर्स्ट रेशो इज इक्वल्स टू के घ्या. सांगा बरं फर्स्ट रेशो कुठला आहे स्मॉल ए डिवाइड बाय साइन ए स्मॉल ए डिवाइड बाय साइन ए ची व्हॅल्यू किती घेतली के. हा स्मॉल बी डिवाइड बाय बोला स्मॉल बी डिवाइड बाय साइन बी बोला स्मॉल बी डिवाइड बाय साइन बी ची व्हॅल्यू घेतली के. आणि स्मॉल सी डिवाइड बाय साइन सी सो स्मॉल सी डिवाइड बाय किती असतं साइन सी ची व्हॅल्यू किती घेतली के. फर्स्ट रेशो इज इक्वल्स टू के सेकंड रेशो इज इक्वल्स टू के थर्ड रेशो इज इक्वल्स टू के. प्रत्येक रेशोची व्हॅल्यू किती आहे बाळांनो के आहे. करेक्ट आहे. आता आपल्याला गरज कोणाची आहे ते बघा बी आणि सी ची गरज आहे. तर मी काय करतो लक्षात ठेवा बी ची व्हॅल्यू किती झाली लक्ष द्या. ओके के हा त्या साइडला गेला किती साइन के साइन बी साइन बी. सी ची व्हॅल्यू किती झाली सांगा के सांगा साइन सी त्या साइडला गेला सी की साइन सी साइन सी. सो गाइस बी इज इक्वल्स टू के इंटू साइन बी सी इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो के इंटू साइन सी. इज दॅट क्लियर. येस. So guys, B is equals to K into sin B. C is equals to K into C की sin C. Sin C. Okay. K into किती असतं C की sin C. Sin C. Is that clear? Yes. Okay. आता चला तुम्ही आता याची RHS घेतली याला घेतलं इक्वेशन नंबर 1 बरं आहे. ओके सगळ्यात पहिले RHS घेतली साइन रूल यूज केला. साइन रूल वरनं आपण बाळांनो B आणि C ची व्हॅल्यू बघितली ज्याची गरज आहे तेच. आता त्या व्हॅल्यू याच्यात टाका. सो सगळ्यात पहिले लिहू शकता फ्रॉम 1 लक्ष द्या रे फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं 1. ओके हे कोण आहे सांगा एलएचएस आहे की आरएचएस आहे आरएचएस इज इक्वल्स टू चला बोला हा बी मायनस सी डिवाइड बाय बी प्लस सी इंटू किती आहे सांगा कॉड ए बाय 2. तर थोडं लक्ष द्या. चला स्मॉल बी ची व्हॅल्यू काय बोला व्हॉट्स व्हॅल्यू स्मॉल बी के की के साइन बी के साइन बी बोला स्मॉल बी ची व्हॅल्यू आहे के साइन बी. सो के साइन बी मायनस स्मॉल सी ची व्हॅल्यू किती आहे के
साइन सी अपॉन ओके के साइन बी प्लस के साइन सी करेक्ट आहे येस इंटू किती आहे बोला कॉट a/2 लक्षात ठेवा कॉट a/2 बरोबर आहे आता एक लक्ष द्या इथनं के कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये किती राहील बोला साइन बी मायनस किती असतं बोला साइन सी साइन बी मायनस साइन सी डिवाइड बाय के कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये बोला सांगा किती असतं साइन बी प्लस किती असतं बोला साइन सी साइन बी मायनस साइन सी डिवाइड बाय साइन बी प्लस साइन सी इंटू किती असतं बोला कॉट की कॉट a/2 कॉट a/2 सो गाइस के गेट्स कॅन्सल के गेट्स कॅन्सल करेक्ट आहे मग सांगा आता न्यूमरेटर मध्ये काय राहिलं बोला काय राहिलं साइन बी मायनस साइन सी आणि खाली साइन बी प्लस साइन सी इंटू कॉट a/2 तर लक्षात ठेवा तुमच्याजवळ राहिलं बाळांनो साइन बी मायनस साइन सी अपॉन बोला साइन बी प्लस साइन सी लक्षात ठेवा ओके साइन बी मायनस साइन बी प्लस साइन सी इंटू किती असतं कॉट a/2 से यस यस आता काय करायचं हा काय करायचं सांगा बोला आता या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले यूज करायचे कुठले फॅक्टरायझेशन शिकवलंय फॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय असतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युले सांगा बरं 2 येत असतो पहिला अँगल c प्लस d/2 दुसरा अँगल c मायनस d/2 कन्व्हर्जन ऑफ सम ऑफ डिफरन्स इनटू काय असतं प्रोडक्ट सगळे फॉर्म्युले लिहून दिले जे लोक नवीन आले आहेत त्यांनी ते सगळे फॉर्म्युले लिहून घ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सुरू करायच्या आधी मी सगळं लिहून दिलं होतं ओके काय ते सांगा फॅक्टरायझेशन फॉर्म्युले इकडे लक्ष द्या कंपल्सरी काय येतो 2 येतो चला मी लागले तर इथे लिहून देतो एक फॉर्म्युला ओके 2 मिनिटं थांबा आपल्याला गरज आहे हा आपण मी लिहून देताना असं शिकवलंय साइन सी मायनस साइन डी सांगा साइन सी मायनस 2 येतो पहिला अँगल c प्लस d/2 येतो आणि दुसरा अँगल c मायनस d/2 येतो बरोबर आहे ओके साइन मध्ये जर का मायनस साइन असेल तर पहिलं काय येतं कॉस आणि नंतर काय येतं बोला साइन नंतर आपण शिकलो साइन सी प्लस किती असतं साइन डी सांगा साइन सी प्लस साइन डी मध्ये काय येतं कंपल्सरी 2 येतो पहिला अँगल c प्लस d/2 येतो आणि दुसरा अँगल c मायनस d/2 येतो बरोबर आहे सांगा साइन मध्ये जर का प्लस साइन असेल तर पहिलं येतं साइन आणि नंतर काय येतं कॉस बघा ना साइन मध्ये मायनस साइन पहिले कॉस नंतर साइन आणि साइन मध्ये प्लस साइन बोला पहिले साइन नंतर कॉस शिकलो आपण हे बस हे इथे लावा सांगा कारण इथं सी आणि डी आहे इथं सी आणि डी आहे की बी आणि सी आहे बी आणि सी सांगा काय करायचं उठ तिथून उठ अमित उठ तिथून उठ लवकर चल उघडे चेअर बस हा बोला मला हे सांगा पहिला अँगल कुठला आहे सांगा हा आणि दुसरा अँगल कुठला आहे बघा हा सांगा काय करायचं बोला कंपल्सरी 2 लिहायचा नंतर दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय 2 दोन अँगलची सबट्रॅक्शन डिवाइड बाय 2 इकडे लक्ष द्या दिसतंय दोन अँगल इथे अँगल कुठला आहे सांगा सी आणि सी प्लस d/2 सी मायनस d/2 इथं सी आणि डी आहे की बी आणि सी आहे बी आणि सी तर काय करायचं बोला 2 बोला बी प्लस c/2 बोला बी मायनस c/2 खाली हा 2 येतं बोला बी प्लस c/2 बोला बी मायनस c/2 से यस यस आता काय करायचं बघा साइन मध्ये कुठली साइन आहे मायनस बोला साइन मध्ये मायनस साइन असेल पहिले कॉस नंतर साइन लक्षात ठेवा पहिले कॉस आणि नंतर साइन बरं आहे आणि साइन मध्ये प्लस साइन असेल तर पहिले साइन नंतर कॉस लक्षात ठेवा पहिले साइन नंतर काय असतं कॉस इनटू लक्ष द्या हे झालं असं ओके आता शेवटी प्रोडक्ट मध्येच आहे इनटू किती आहे सांगा कॉट कॉट म्हणजे समजतं का कॉस a/2 डिवाइड बाय साइन a/2 बरोबर आहे ना किंवा चला एक काम करा राहू द्या सध्या तर राहू द्या कॉट a/2 ठेवा कॉट a/2 आता इकडे लक्ष द्या मांडू मला हे सांगा हे सम ऑफ डिफरन्स कन्व्हर्जन आपण कशात केलं प्रोडक्ट सगळ्या टर्म प्रोडक्ट मध्ये आल्यामुळे गेट्स कॅन्सल आता इकडे लक्ष द्या बाळा तुम्हाला समजेल हा अँगल कुठला आहे अँगल विचारला मी हा कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा सांगा थीटा सेम आहे कॉस अपॉन साइन काय असतं कॉट थीटा म्हणजे बी प्लस c/2 त्या नसते की कॉट कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा इज अ कॉट थीटा झालं इनटू हा साइन थीटा अँगल बघा बी मायनस c/2 आणि इथे बी मायनस c/2
साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सांगा साइन अपॉन कॉस टॅन थिटा. बरं आहे. कॉट बी प्लस सी बाय टू टॅन बी मायनस सी बाय टू. से येस येस. आणि इंटू किती असतं बोला. सगळा काय असतं कॉट एक ए बाय टू ए बाय टू. कॉट ए बाय टू. लक्षात ठेवा. आता काय करायचं हा शेवटची स्टेप. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके लक्ष द्या. सगळे न्यूमेरिकल प्रूफचेच आहेत बरं का. आता पुढचे लक्ष द्या बरोबर. हा आता मला हे सांगा देवाने दिलेली सद्बुद्धी वापरा. टॅन इथं दोन अँगलची सबसेक्शन आहे. मी काहीच करू शकत नाही. ऍज इट इज लिहिणार. इथं सुद्धा मी इथं कॉट ए बाय टूच लिहिणार. राहू द्या काहीच करायची गरज नाही. चालेल. मात्र इथे डोकं लावू शकतो. मी आता शिकवलं. सांगा बी प्लस सी बाय टू. सांगा कुठल्याही दोन अँगलची ऍडिशन बाय टू आहे. सांगा कुठल्याही दोन अँगलची ऍडिशन बाय टू म्हणजे काय शिकवलं आहे सांगा. बी प्लस सी बाय टू काय असतं पाय बाय टू मायनस ए बाय टू. समजलं. लक्षात ठेवा. कुठल्याही दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय टू म्हणजे पाय बाय टू मायनस तिसरा बाय टू. बी प्लस सी कडे आला तर तिसरा तिकडे गेला म्हणजे कोण तिकडे गेला सांगा ए. सांगा बी प्लस सी बाय टू किती असतं बोला पाय बाय टू मायनस ए बाय टू. ओके लक्षात ठेवा. हा लक्षात ठेवा बाई आला मानो बी प्लस सी बाय टू. सांगा व्हॉट इज बी प्लस सी बाय टू. बी प्लस सी बाय टू म्हणजेच किती असतं बोला पाय बाय टू मायनस किती असतं सांगा एक ए बाय टू ए बाय टू. ओके कुठल्याही दोन अँगलची ऍडिशन डिवाइड बाय टू म्हणजे पाय बाय टू मायनस तिसरा बाय टू. तिसरा कोण आहे ए. तिसरा कोण आहे ए बाय टू. झालं. आता तुम्ही मला हे सांगा हा इथे किती आहे कॉट की कॉट पाय बाय टू. कॉट पाय बाय टू. कॅन आय यूज एएससी रूल. पाय बाय टू म्हणजे नॉर्मल अँगल की हाफ अँगल. विल इट चेक ट्रिग्नोमेट्री. येस. सांगा कॉट पाय बाय टूचा आन्सर काय असतं टॅन. पुढचा अँगल कुठला एक ए बाय टू ए बाय टू. बघा कॉट पाय बाय टू म्हणजे हाफ अँगल. हाफ अँगल विल चेंज द ट्रिग्नोमेट्रिक रेशो. मग कॉट पाय बाय टूचा आन्सर काय येतं टॅन. बरोबर. हाफ अँगल म्हणजे समजतं ना पाय बाय टू ज्याच्या खाली काय असतो टू. तो ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करतो चेंज. सांगा बरं कसे चेंज करतो साइनचं कॉसचं टॅनचं कॉटचं सेक कोसेक सेक. सांगा कॉट पाय बाय टूचा आन्सर टॅन. हाफ अँगल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होतो. कॉटचं काय होईल टॅन. पुढचा अँगल कुठला एक ए बाय टू ए बाय टू. पाय बाय टू मायनस. सांगा पाय बाय टू म्हणजे कुठे हे इथे आणि पाय बाय टू मायनस विच क्वाड्रंट फर्स्ट. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच काय असतात पॉझिटिव्ह. सो टॅन ए बाय टू इंटू किती आहे सांगा टॅन. कमॉन बी की बी मायनस सी. बी मायनस सी बाय टू. अरे बोला की बी मायनस सी ना बी मायनस सी बाय टू. आणि इथे कोण आहे सांगा कॉट की कॉट ए बाय टू कॉट ए बाय टू. कॉट ए बाय टू झालं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पाचवा पहिली टर्म कुठली आहे इंटू टॅन बी मायनस सी बाय टू इंटू कॉट ए बाय टू. पुन्हा एकदा सांगा. सांगा पहिली टर्म कुठली आहे बोला टॅन ए बाय टू बोला इंटू इंटू किती आहे सांगा टॅन कमॉन बी मायनस सी बाय टू आणि इंटू कोण आहे कॉट ए बाय टू. कॉट म्हणजे काय वन अपॉन टॅन ए बाय टू. वन अपॉन टॅन ए बाय टू. सो गाइस टॅन टॅन गेट्स कॅन्सल. सांगा व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ कमॉन टॅन बोला बी मायनस सी बाय टू. सांगा बी मायनस सी बाय टू म्हणजे आरचेस आहे की एलएचएस आहेत रे एलएचएस. हे बा बी मायनस सी बाय टू एलएचएस टॅन बी मायनस. आपण काय सॉल्व केली एलएचएस की आरचेस आणि आपल्याला काय भेटली सांगा एलएचएस टॅन बी मायनस सी बाय टू. बरं हे बा दिसतंय हे बा टॅन बी मायनस सी बाय टू. हे बघा टॅन बी मायनस सी बाय टू म्हणजे आरचेस आहे की एलएचएस आहे एलएचएस. राइट हँड साइड की लेफ्ट हँड साइड लेफ्ट हँड साइड. इज इट क्लियर व्हॉट इज एव्हरीवन. येस. तर नॅपियर्स एनालॉजी मध्ये एक एनालॉजी मी तुम्हाला प्रूव्ह केली बाकीच्या दोन तुम्ही करा. चालेल. चला घ्या लिहून घ्या बरं लवकर फास्ट लवकर फास्ट फटाफट लिहून घ्या.